अभी ठाणे में जब भी मैं मेरे कार्यकर्ताओं से, मेरे उस विभाग के जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं, मगर जैसे जैसे मैं ठाणा की हद क्रॉस करता हूं और मीरा भाईंदर की ओर जाता हूं तो मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है। हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं, मगर बीच में हमारे एक दो वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं, तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है, क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने, देखो 237 के और पे हम आगे आ गए, और उनकी माध्यम से, क्योंकि मौसी का हाथ जो है लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है। मराठी भाषेचा सन्मान राहावा तेव्हा लाडकी बहीण, दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते। आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार, बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे, अमित शहा विधान आहे हे स्पष्ट स्वरूपामध्ये हा भाजपचाच अजेंडा आहे पुढे चालवत आहेत, आणि यांना मराठी मायबोली मराठी गुंडाळून ठेवायची आहे, हा याचा स्पष्ट यातून ध्वनित होणारा अर्थ आहे। आणि भाजपचा अजेंडा काय, तर त्यांना मराठी ही नस्तनाबूत करायची आहे आणि त्यांना हिंदू राष्ट्र अशा स्वरूपाची त्यांची ही मागणी आहे। त्यामुळे हिंदी ही प्रत्येक राज्यामध्ये हा भाजपला घेऊन जाण्याचा त्यांचा अजेंडा आहे, आणि त्याच अजेंड्याची ही सरनाईक यांनी ओढलेली दिसून येते। आम्ही याचा निषेध करतो, आम्ही याचा धिक्कार करतो। मुंबई ही मराठी माणसांचीच आहे, त्यात कुठे दुमतच नाही। त्याचा पूर्व इतिहास पाहता, मुंबईचा किंवा मराठी भाषेचा, बोलीभाषेचा पूर्व इतिहास पाहता, ज्यांना इतिहास माहिती आहे ते खरं बोलतायत, आणि ज्यांना मताची लाचारी करायची आहे, मतासाठी लाचारी करायची ते हिंदीची गुणगान गात आहेत। जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात असं वाटतंय का? निवडणुकीच्या तोंडावर हे असे मुद्दे उपस्थित करणं आणि ही मतांची लाचारी त्यांना करायची आहे, पण त्यांनी प्रताप सरनाईकांचं बॅकग्राऊंड बघायला पाहिजे। एका पत्रकाराच्या घरी जन्मलेला, आणि तेही आचार्य यात्रेंसारख्या मराठा दैनिकामध्ये उपसंपादक पद भूषवलेल्या मामा सरनाईकांच्या घरी माझा जन्म झाला आहे। गेल्या अनेक वर्षापासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करतोय, पत्रव्यवहार करतोय। माझ्या एसटी महामंडळाचा अध्यक्ष आणि त्याचबरोबर RTOचा जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा सर्वप्रथम माझ्या बसेसच्या मागे आणि ट्रक्सच्या मागे मराठीमध्येच सुविचार असले पाहिजे ह्या मताचा प्रताप सरनाईकांनी तशा प्रकारचं परिपत्र काढून आम्ही ते कंपल्सरी केलं। माझ्या मतदारसंघात किंवा ठाणे मीरा भाईंदरमध्ये वि. स. खांडेकर असू द्या, विभा शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, प्रके अत्रे, विंदा करंदीकर, असे नामदेव ढसाळ, असे सगळे साहित्यिक आणि संगीतकारांची नावं मी द्यायला लावली। त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणारा प्रताप सरनाईक, आणि त्या प्रताप सरनाईक विषयी जर अशा प्रकारे चुकीचा शब्दाला शब्द जोडून जर अनर्थ पत्रकारांच्या काही माध्यमातून काढत असेल तर ते अयोग्य आहे। आणि कार्यक्रम कुठला होता? साहिल जोशी नावाचा आज तकचा एक वरिष्ठ पत्रकार जो मराठी असूनही हिंदीमध्ये चांगली पत्रकारिता करतो, त्याचा सत्कार माझ्या हस्ते होता। आणि मी सांगितलं होतं की ही वस्तुस्थिती आहे की माझ्या ठाणे शहरामध्ये मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे, परंतु माझाच मतदारसंघ असलेल्या मीरा भाईंदरमध्ये 82% हिंदी भाषिक असतील, आणि मला ओघानं त्या ठिकाणी गेल्यानंतर जर तोडकं मोडकं हिंदी बोलावं लागत असेल, त्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचा मला त्या बोलताना शब्दप्रयोग करावा लागत असेल, तर ही काळाची गरज आहे। तसं बघून आम्ही सुद्धा आमच्या आचरणामध्ये ह्या गोष्टी आणत असतो, आणि त्याचा एवढा पत्रकारांनी सुद्धा मोठा काहीतरी प्रताप सरनाईकांनी मराठीच्या विरोधामध्ये हिंदीचा प्रचार केला अशी भाषा करणं बरोबर नाही। विरोधकांनी स्वतःवर सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। त्यांच्या त्या वाक्याला उत्तर द्यावं एवढा मोठा मी नाही, पण राऊत साहेबांना मी आवर्जून सांगेन, ज्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल आपण बोलत आहात त्याच बाळासाहेब ठाकरेंचं, श्रीमंत बाळासाहेब ठाकरेंचं पहिलं कला दालन जर कोणी बांधलं असेल त्या व्यक्तीचं नाव आहे प्रताप सरनाईक साहेब, हेही तुम्ही विसरू नका। तर मी विजय काते, आपण पाहतात लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र।
काही दिवसापूर्वी मीरा भाईंदर शहराचे आमदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेवर केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावरती त्यांच्यावरती टीका करण्यात आली. अनेक विरोधक नेत्यांनी त्यांच्यावरती टीका करण्यात आली. यानंतर समाज माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री यांनी सांगितलं की आपण ज्यांच्यावरती टीका करता तो एका साहित्यकारांचा मुलगा आहे. त्यांनी तुम्ही प्रत्येक विरोधकांनी एकदा यावं, त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मीरा भाईंदर शहराची पाहणी करावी. मीरा भाईंदर शहर असू दे, ठाणा शहर असू दे, याच्यामध्ये मराठी संस्कृती जपण्यासाठी मी जे कार्य केलं हे अद्याप कुणी केलं नाही. या संपूर्ण गोष्टीचा आपण आढावा घेतलेला आहे. मीरा भाईंदर शहरातील त्यांच्याच विधानसभा क्षेत्रातील 146 विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर, आपण त्यांच्याकडनं आढावा घेणार आहोत की हा मीरा भाईंदर शहरामध्ये प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेसाठी, मराठी भाषा जतन करण्यासाठी कोणकोणतं कार्य केलेलं आहे याचा आपण खुलासा जाणून घेऊ. बेसिकली ही टीका जेव्हा झाली तेव्हा खरंच खंत वाटली की अशा लोकांनी टीका केली ज्या लोकांनी प्रताप सरनाईक साहेबांचं व्यक्तिमत्व कधी पाहिलंच नाही किंवा आजमावलंच नाही. आज जवळजवळ 18 वर्ष आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांबरोबर काम करताना मी त्या गोष्टी साक्षीदार आहे की या मीरा भाईंदर शहरात त्यांनी मराठी भाषेसाठी आणि संस्कृतीसाठी नेमकं केलं तरी काय. आपण सुरुवात करू लता मंगेशकर नाट्यगृहाच्या माध्यमातून. हे शहर, या शहरामध्ये अनेक कलावंत, अनेक कलाकार आहेत, पण त्यांना एक व्यासपीठ मिळालं पाहिजे. या शहराच्या माध्यमातून मराठी कला, नाटकं, संगीत ही जपली गेली पाहिजे. यासाठी स्वतःचं एक व्यासपीठ असणं गरजेचं आहे. ते व्यासपीठ डोळ्यासमोर ठेवून मागील 10-15 वर्षापासून अथक प्रयत्न करून एक लता मंगेशकर नाट्यगृह, ना भूतो ना भविष्य इतकं सुंदर नाट्यगृह या मीरा भाईंदर शहरात सरनाईक साहेबांनी बनवलं. आणि या नाट्यगृहाच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळीला 4 दिवस या मीरा भाईंदरच्या रसिक प्रेक्षकांसाठी मराठी नाटकांचा, ते देखील सुप्रसिद्ध नाटकांचं अतिशय मेजवानी सरनाईक साहेब आम्हा सर्वांना देतात. हे मराठीसाठी त्यांनी केलेलं योगदान आहे. त्यासोबत ह्या शहरामध्ये अनेक नेते, अनेक पक्षाचे येऊन गेले, परंतु घोडबंदर किल्ला हा कोणीच कधी पाहिला नाही किंवा घोडबंदर किल्ल्याचा आपल्या महाराजांशी, आपल्या छत्रपतींशी एक इतिहास जोडला गेला, एक नाळ जोडली गेलेली आहे. हे जाणणारा आपला हा मराठी नेता आदरणीय सरनाईक साहेब यांनी घोडबंदर किल्ल्याचं नूतनीकरण तर केलंच केलं, पण या किल्ल्याच्या शेजारी अखंड महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा काय आहे, ते साहित्य, त्यावेळेचं सगळे शस्त्र, हे सगळं म्युझियमच्या रूपामध्ये येणाऱ्या पिढीसाठी उभा करणारा हा एकमेव नेता आहे आदरणीय प्रताप सरनाईक साहेब. या पलीकडे जाऊन या शहरामध्ये आषाढी एकादशी आणि इथल्या वारकरी लोकांचं अगदी जनमत घेऊन त्यांचा आग्रह म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिलं वारकरी भवन जर कोणी स्थापन केलं ते आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांनी स्थापन केलं. आणि सोबत आताच या 60 फुटाची, या आषाढी एकादशी पासून 60 फुटाची विठ्ठलाची मूर्ती अतिशय तलावाच्या केंद्रस्थानी बसवून त्याची यथोशक्ती पूजा करून एक वेगळं स्वरूप, एक वेगळं वातावरण पंढरपूरचं या ठिकाणी आणण्याचं काम जर कोणी करताय तर ते प्रताप सरनाईक मराठी लोकांसाठी, मराठी भाषेसाठी अतिशय प्रचंड हा आग्रही असणारा व्यक्ती आहे. आम्ही जेव्हा प्रेस कॉन्फरन्सला बसतो तेव्हा पहिलं मराठीमध्ये प्रश्न विचारा, मराठी पत्रकारांनी पहिले मला प्रश्न विचारा, त्याची उत्तर मी पहिले मराठीत देतो, नंतर हिंदी, असा आग्रह करणारा हा आमच्या समोरचा नेता आहे. आणि याबद्दल ही मंडळी बोलतात. अहो, त्यांची कामं अगदी सिंधुताई सकपाळ तिरंदाजी केंद्र असेल, अगदी ह्या पलीकडे जाऊन अनेक हिरकणी कक्ष असतील, त्याही पलीकडे जाऊन या मीरा भाईंदर शहरातली दिवाळी पहाट असो, या मीरा भाईंदर शहरातला आर्ट फेस्टिवल असो, बरं आर्ट फेस्टिवलला मराठी एक दिवस कन्फर्म करून त्यात मराठी कलाकारांना व्यासपीठ देऊन त्याही पलीकडे त्या आर्ट फेस्टिवलमध्ये मावळा नावाच्या एका खेळाची त्या ठिकाणी उपलब्धी प्रताप सरनाईक साहेबांनी करून दिली होती. त्या मावळा खेळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज काय होते, त्यांचे सर्व सवंगडी कसे होते आणि आपल्याला तानाजी मालुसरे असतील, इतर सगळे व्यक्ती असतील, यांचा इतिहास कळावा असा खेळ ज्या व्यक्तीने ठेवला ते प्रताप सरनाईक साहेब. आणि इतिहास आहे, आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोललो मावळा टीमशी, त्यांनी गर्वून आम्हाला सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही मावळा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतो, मावळा खेळ विकण्याचा प्रयत्न करतो, परंतु मीरा भाईंदरमध्ये सर्वात जास्त खप या आर्ट फेस्टिवलच्या कार्यक्रमात आमचा झाला. हे मीरा भाईंदरचं वैशिष्ट्य आहे. हे मराठीपण, ही संस्कृती मीरा भाईंदरमध्ये सरनाईक साहेबांनी जपलेली आहे. या पलीकडे एसटी महामंडळाचे ते आता अध्यक्ष झालेले आहेत, पण एसटी महामंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर आणि परिवहन मंत्री झाल्यानंतर प्रत्येक एसटीच्या पाठीमागे आणि आजूबाजूला जी जाहिरात असते ती मराठीत असावी असा परिपत्रक काढणारा हा नेता आहे. ट्रान्सपोर्टेशन, मोठी वाहनाच्या पाठीमागे जे संदेश असतात ते मराठीमध्ये असावे असा आग्रह धरणारा हा नेता आहे. अशा व्यक्तीबद्दल बोलताना थोडंसं वागं वाटतं. ज्या काही वास्तू मीरा भाईंदर शहरात प्रताप सरनाईक बनवतात त्या वास्तूंवरती मराठी साहित्यिक, मराठी महापुरुष, मराठी महामानव यांची नावं असावी असा हा आग्रह धरणारा हा नेता आहे. मग तुम्ही वारकरी भवन घ्या, तुम्ही मराठा भवन घ्या, तुम्ही वसतिगृह घ्या, आदिवासी शाळा घ्या,
मराठी लोकांसाठी नेहमी पुढाकार घेऊन मराठी संस्कृती जपली पाहिजे, मराठी सण जपले पाहिजे, असं हे व्यक्तिमत्व आहे. अगदी मराठी सण तुम्ही म्हणाल दिवाळी पहाट, मराठी सण म्हणाल चैत्र महोत्सव. अहो, या महाराष्ट्रामध्ये चैत्र हा महिना कोण साजरा करतं? हे चैत्र महोत्सवाच्या माध्यमातून खरी नवरात्री कशी असते, त्याचं मांगल्य कसं असतं, याचं ठेवण आणि याचं उत्तम उदाहरण देणारा हा नेता आहे. त्याही पलीकडे जाऊन प्रो गोविंदा म्हणजे आपल्या मराठी गोविंदांसाठी या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण, त्याला खेळाचं रूपांतर दिलं, त्याला प्रो गोविंद त्याचं रूपांतर करून त्यासाठी नोकऱ्या कशा उपलब्ध मुलांसाठी होतील, त्या गोविंदांसाठी नोकऱ्या असतील, त्यांचं इन्शुरन्स असेल, हा विचार करणारा युवकांसाठी हा नेता आहे. या तरुणांनो, या जरा लाईफ घडवूया या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी तरुण पिढीसाठी कशा प्रकारे मला काम करता येईल, रोजगार असेल, व्यवसाय असेल, हे मला कसं मराठी बांधवांना देता येईल याचा आग्रह धरणारा प्रताप सरनाईक सारखा नेता आज आम्हाला लाभला, हे आमचं भाग्य आहे. अशा अनेक गोष्टी सरनाईक साहेबांच्या बाबतीत तुम्हाला मला सांगता येतील. साहेब, तुम्ही आणि तुमचं हा सगळा मीडिया तोकडा पडत इतकी माहिती गेल्या 17-18 वर्षात मी त्याच्यासोबत काम करताना याची डोळा पाहिलेली आहे. मी त्या सर्व विषयांचा, तेवढ्या वास्तूंचा एक साक्षीदार आहे. ज्या व्यक्तीचा जन्म एका साहित्यिकाच्या पोटी झालेला आहे, आदरणीय स्वर्गीय लेखक साहित्यिक बाबूराव सरनाईक, त्या व्यक्तीबद्दल हे विरोधक बोलताय. या सर्व विरोधकांनी ज्यांनी कोणी सरनाईक साहेबांवरती आरोप केले, मध्ये पत्रकार असतील, कोणते राजकीय नेते असतील, त्यांनी प्रताप सरनाईकांचा या कार्याचा हा जो पॅरामीटर आहे ह्यात फक्त बसून दाखवावं आणि मग त्यांच्या जिभेला त्यांनी चालना द्यावी, ही सूचना वजा आव्हान मी या ठिकाणी करतो. याच विषयाअंतर्गत मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की संजय राऊत यांनी एक विरोध केला होता की बाळासाहेब ठाकरेंची आठवण किंवा बाळासाहेब ठाकरेंची शिकवण घेऊन हा पक्ष उभा राहिलेला आहे, पण यांना बाळासाहेब ठाकरेंचा विसर पडला. याच्यावरती आपण काय सांगतो? राऊत साहेबांबद्दल त्यांच्या त्या वाक्याला उत्तर द्यावं एवढा मोठा मी नाही, पण राऊत साहेबांना मी आवर्जून सांगेन, ज्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल आपण बोलत आहात त्याच बाळासाहेब ठाकरेंचं, श्रीमंत बाळासाहेब ठाकरेंचं पहिलं कलादालन जर कोणी बांधलं असेल, त्या व्यक्तीचं नाव आहे प्रताप सरनाईक साहेब. हेही तुम्ही विसरू नका. साहेबांबद्दल बोलताना साहेबांसाठी आपण काय करू शकतो हे जाणणारा हा व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीने कलादालन बांधून बाळासाहेबांच्या जीवनचरित्रावरती जे साहित्यिक उपलब्ध आहे, जे ज्या ठिकाणी जे फोटोज उपलब्ध आहेत, जे छायाचित्र उपलब्ध आहेत, या सर्वांचं साठण करून बाळासाहेब काय होते हे येत्या या महाराष्ट्राच्या पिढीला सांगणारं हे कलादालन आहे. तुम्ही या व्यक्तीला विचारताय बाळासाहेबांची शिकवण काय होती? मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून त्या सर्व ज्यांनी प्रताप सरनाईक साहेबांवरती टीका केली, त्यांच्या मराठीपणावरती, मराठी बाण्यावर टीका केलेली आहे, त्या सगळ्यांना या मीरा भाईंदर शहरामध्ये 146 16 माजीवाडाचा प्रमुख म्हणून मी आमंत्रित करतो. तुम्ही या, मला भेटा. या मीरा भाईंदर शहरामध्ये आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांनी मागील 15 वर्षामध्ये आणि आता चालू 2-1 वर्षामध्ये जे काही मराठी बांधवांसाठी आणि मराठी बाण्यासाठी काम केलंय, मी तुम्हाला प्रत्यक्ष त्या प्रत्येक वास्तूची भेट करून देतो, त्या प्रत्येक संस्कृतीचा तुम्हाला वारसा दाखवतो आणि सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. आणि मग तुम्ही मला सांगा, आपण कोणत्या व्यक्तीबद्दल बोलतोय ज्याने खऱ्या अर्थाने म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्या नेत्याने जे कार्य केलं नसेल तेवढं कार्य आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी या मीरा भाईंदर ठाणे शहरामध्ये केलेलं आहे, हे मी गर्वाने सांगतो. आणि यासाठीच आपल्या वाहिनीचे मी आभार मानतो की आपल्या वाहिनीच्या माध्यमातून त्या सर्व व्यक्तींना माझं हे नम्र निमंत्रण द्या की मराठी काय असते, संस्कृती काय असते, आपण पाहू. तुम्ही या मीरा भाईंदरमध्ये.